सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय हा आता रामाकडे येतो आणि रामाला म्हणतो की रामा, तू मला अजूनही माफ केलेलं नाही आहेस आणि आता आपल्या घरात हे जे काही चालू आहे ना, त्यामुळे तेवढ्यात रामा म्हणते की हे सर्व जे काही चालू आहे ना, म्हणूनच मी गप्प आहे. रामा म्हणते की म्हणून तर मी तुम्हाला लवकरात लवकर माफ करण्याचा प्रयत्न करते. पण आता जे काही चाललंय ना, गोष्टी एकदम पटापट घडतात आणि त्या बिघडतात. त्याला मी तरी आता काय करू? रामा म्हणते की मी तुमची बायको आहे आणि त्यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे. मला माहिती आहे माझेही तुमच्यावर जेवढे प्रेम आहे ना, तेवढेच तुमचे माझ्यावर प्रेम आहे. रामा म्हणते की मला माहिती आहे की हे सर्व रेवा नाटक करते आणि तिला जर असं वाटत असेल की तिच्या या वागण्याने मी या घरातून बाहेर निघून जाईल, तर तसं अजिबात होणार नाही. रमा म्हणते की पण तसं काही होणार नाही, मी इथेच राहील. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा, फक्त तू इथेच राहायला नको, तर माझ्या मनात राहून तू इथे राहायला हवंस. त्यानंतर अक्षय जवळ येत रमाचा हात धरतो आणि म्हणतो की रमा, मला माहीत आहे या सगळ्यामुळं तुला खूप त्रास होतोय, पण रमा मला अजून एक संधी दे. रामा म्हणते की म्हणजे? तेव्हा अक्षय म्हणतो की कळेल, आज रात्री कळेल तुला रामा. त्यानंतर आता संध्याकाळ होते आणि रामा ही हॉलमध्ये येते. तेवढ्यात विचार करत असलेल्या रामासमोर तिचे दुसरे मन उभा राहते. दुसरे मन म्हणते की रामा, तू तर अगदी पटकन विरघळून गेलीस. दुसरे मन म्हणते की ठीक आहे, अक्षयवर तर तू विरघळली, पण रेवाचं काय? रामाचे दुसरे मन म्हणते की घरात सर्वजण बोलतात त्याचं काय? आणि अक्षय तुला एक गोष्ट बोलला की तू लगेचच त्याच्यात विरघळून गेली, पण बाकीच्यांचं काय? रामाचे दुसरे मन म्हणते की अक्षय हा शशिकांत मुकादमांचा मुलगा आहे आणि कशावरून अक्षय हा तुला आणि रेवाला खेळवत नसेल. तर रमा तिच्या दुसऱ्या मनाला सांगते, हे तू काय बोलतेस? माझा अक्षय असं काहीच करणार नाही आणि कधीही करणार नाही. माझा नवरा माझ्यासोबत असं कधीच वागू शकत नाही, कारण त्यांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम असल्याचे आता रमा तिच्या मनाला समजावते. तर रामाचे दुसरे मन म्हणते की कसलं प्रेम रामा, तुला काय माहिती? अक्षय जसा तुझ्यासमोर जे वागतो ना, तसंच तो पाठीमागेही तसाच वागत असेल. रामाचे दुसरे मन म्हणते की अक्षय तुला फसवतोय. रामाचे दुसरे मन म्हणते की एवढं सगळं होऊनही तू सुद्धा इथेच आहे रामा, आणि ती रेवासुद्धा इथेच या घरात आहे. रेवा ही अक्षयच्या डोळ्यासमोरच आहे, आता बोल ना रामा. तेव्हा रामा म्हणते की नाही, हे सर्व खोटं आहे आणि रेवा हे सर्व नाटक करते. हे सर्व जे काही आहे ना, ते फक्त मला दाखवलं जातंय, मला माहीत आहे, अशी आता रामा तिच्या मनाला समज घालत असते. तेव्हा लगेचच रामाला आई आजीचे बोलणे आठवते. आई आजीने सांगितलेले असते की रामा, का नाही माझ्या नातवाने आत्तापर्यंत तुला स्वीकारले आणि का नाही तू माझ्या नातवाची आई झालीस? याचा अर्थ ज्या माणसाला तू आवडत नाही त्या माणसाच्या जवळ येण्याचा अट्टहास कशाला रामा? हे सर्व आता रामाच्या डोळ्यासमोर येत असतं. त्यानंतर आता संध्याकाळी रामा ही मुकादमांचा दरवाजा उघडते. तर दरवाजापासून तर बागेपर्यंत आता सर्व रस्ता हा दिव्यांनी सजवलेला असतो आणि रामा त्या रस्त्याच्या मधून आता जाऊ लागते. रमावर इकडे तिकडे बघू लागते, पण कुणीच नसते. तेव्हा खाली बघत पावले टाकत रामा आता पुढे पुढे जात असते. समोर सर्वत्र मंद अंधार असतो. तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि रामाचे डोळे धरतो. रामाचे डोळे झाकवत अक्षय हा पुढे पुढे रामाला घेऊन येतो. तेव्हा रामा म्हणताय की हे तुम्ही काय करताय? त्यानंतर आता अक्षय हा समोरच रांगोळी घातलेल्या जागेवर येतो आणि रामाला म्हणतो की रामा, डोळे उघड. तेवढ्यात आता दीपमाळांच्या लाईटात खाली हे अक्षयने मोठ्या अक्षरात स्वारी असे लिहिलेले असते आणि रामा डोळे उघडते. तर अक्षय स्वारी या लिहिलेल्या नावावर उभा राहून रामाकडे बघत असतो आणि रामा ही समोर बघत असते. त्यानंतर अक्षय त्या नावावरती उभा राहून दोन्ही हात बाजूला करत रामाला त्याच्याकडे यायचं सांगतो. त्यानंतर रामा फक्त अक्षयकडे बघतच राहते. तर अक्षय त्याचा पुन्हा एक हात पुढे करत रामाला आपल्याकडे बोलावतो. तेव्हा रामा ही अक्षय समोर येते. तर अक्षय रामाला आय एम सॉरी असे म्हणत रामाकडे बघू लागतो. तर अक्षय रामाला म्हणतो की रामा, मला तुझी माफी मागायची आणि तुला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचंय आणि ती माफी मला अशा चार भिंतीत नाही मागायची. अक्षय म्हणतो की सगळ्या जगासमोर मला माझ्या बायकोची माफी मागायची. अक्षय म्हणतो की सॉरी रामा, मी माझा भूतकाळ तुझ्यापासून लपवला, पण मी रेवाचा कधीही असा हात धरला नाही किंवा तिला प्रेमाचे काही बोललो नाही. त्यावेळेस माझ्याकडून ते काही घडून गेलं ना, ते काय होतं ते मला माहीत नाही रामा, पण माझ्या मनात रेवाविषयी अजिबात काही त्याची भावना नाही, त्याचे बोलणेही नाही. मी कधी रेवाबरोबर कधी प्रेमाने कुठे गेलोही नाही.
त्यावेळेस ते एक अट्रॅक्शन होतं की ती काही चूक होती, ते काय होतं हे काही मला माहीत नाही, असे आता अक्षय रमाला सांगत असतो. ते नक्कीच प्रेम नव्हतं, पण प्रेम काय होतं ना, ते तू माझ्या आयुष्यात आल्यावरती मला कळालं, असे आता अक्षय रमाला सांगतो. आणि त्याच रमाच्या अखंड प्रेमात मी पूर्ण बुडून गेलोय, असे आता हसत अक्षय रमाला सांगतो. तर रमाच्या चेहऱ्यावरती समाधान आणि आनंद झळकू लागतो. इकडे आता आरती तिच्या बेडरूममध्ये आब्याला म्हणते की रमा नाही ना, माझ्यासाठी आणि रेवासाठी दोघींसाठी सुद्धा मेथीचे लाडू बनवलेत बरं का. तर आब्याचे काही लक्ष नसते, आब्या विचारच करत असतो. तेव्हा आरती म्हणते की रमा या घरासाठी काय काय करते हे तुला दिसत नाही का. तर आब्या म्हणतो दिसतंय ना. आब्या म्हणतो की पण आरती तुलाच दिसत नाही अक्षय काय काय करतोय. तर आरती म्हणजे काय बोलतोय आब्या. तर आब्या म्हणतो की अक्षयचं काय काय चाललंय ना प्रेमात तेच काही कळत नाही. प्रेमामध्ये तो सर्व जबाबदाऱ्या विसरून गेला आहे. आब्या म्हणतो की तो तर काम करत असतो, पण त्याच्या डोक्यामध्ये एवढाच विचार चालू असतो की ती रेवा कधी निघून जाईल, कधी निघून जाईल. तर आरती म्हणते की मग त्यात काय वाईट आहे. आरती म्हणते की अक्षय भाऊजींना सुद्धा त्यांच्या बायकोबद्दल ओढ आहे ना, तुला नाही का माझी ओढ. तर आब्या म्हणतो की आहे आरती, पण ती एकतर्फी ओढ नाही ना. तेव्हा आरती म्हणते की तुला काय म्हणायचं आहे अभि. आब्या म्हणतो की जशी मला तुझी काळजी असते, माझ्या डोक्यामध्ये तुझे विचार असतात ना, तशीच तुलासुद्धा माझी काळजी असते. पण अक्षयचं तसं नाही आहे, कारण एवढं सगळं असूनही रामाने अजून अक्षयला माफ केलं का. तेव्हा आरती म्हणते की अरे अभि, याचा अर्थ असा आहे का रामाचं अक्षय भाऊजींवरती प्रेमच नाही आहे. तेव्हा आब्या म्हणतो की आरती जाऊ दे, तुला ऐकायचंच नाही आणि तू माझ्यासमोर हा विषय काढूच नको. इकडे आता रमा अक्षयला म्हणते की मी तुमच्यावर रागवले हे खरं आहे, पण मी प्रयत्न करते ना तुम्हाला माफ करण्याचा. आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही सुद्धा प्रयत्न करत नाही आहेत का. रेवाला बाहेर काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले हे मला दिसतंय. रमा म्हणते की तुमचं जे माझ्यावरचं प्रेम आहे ना, ते मला तुमच्या डोळ्यात दिसतंय, पण मागचं मी ते सर्व विसरूच शकत नाही आहे, मी तरी काय करू. रमा म्हणते की त्यावेळेससुद्धा माझ्यामुळे आई आजारी नाही पडल्या, पण तुमचा माझ्यावर विश्वासच नव्हता. रमा म्हणते की मला अजूनही विश्वास नाही की तुम्ही त्यावेळचा माझ्यावर विश्वास ठेवलाय की नाही. रमा म्हणते की कदाचित तेव्हा तुम्हाला जे वाटत होतं ना, तेच मला आत्ता वाटत असेल. रमा अक्षयला तिला समजून घेण्यासाठी सांगते आणि म्हणते की कसं आहे ना, एखादी गोष्ट विसरण्यासाठी वेळ द्यावा लागतोय, खरं आहे ना. रमा म्हणते की आणि जोपर्यंत रेवा समोर आहे तोपर्यंत हे सर्व विसरायला खूप अवघड जातंय मला. तर अक्षय म्हणतो की तू हवा तेवढा वेळ घे हे सर्व विसरायला. 1 तास, 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष आणि हवं तर अख्खं आयुष्य मी तुझी वाट बघेन रमा. अक्षयचे ते बोलणे ऐकून आता रमा ही अक्षयकडे बघत हसू लागते. त्यानंतर अक्षय हा रमाचे हात त्याच्या हातात घेत दोन्ही गुडघ्यावर बसून डोळ्यात पाणी येत अक्षय आता रमाला म्हणतो की रमा मला माफ कर. आपलं नातं तुटू नये म्हणून हे सर्व मी तुझ्यापासून लपून ठेवलं. आपलं नातं कधीही मोडू नये, ते तसंच टिकून राहावं म्हणून मी हे सर्व केलं. तर रमाच्या डोळ्यातसुद्धा पाणी येत रमा म्हणते की नातं तेच टिकतं ज्यामध्ये प्रेम असतं, विश्वास असतो. ज्या नात्यामध्ये तक्रार कमी आणि प्रेम जास्त असतं ना, तेच नातं टिकतं. ज्या नात्यामध्ये अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो ना, तसंच आपलं नातं आहे, म्हणूनच आपलं नातं नाही तुटणार, असं आता रमा अक्षयचा हात धरून अक्षयला सांगते. असे म्हणत आता रमा ही अक्षयचे डोळे पुसते. तेव्हा अक्षयला समाधान वाटून पटकन आता अक्षय हा रमाला मिठीत घेतो. त्यानंतर अक्षय हा रमाला म्हणतो की रमा तू माझी ताकद आहे, तू माझा आत्मविश्वास आणि सन्मान आहेस. रमा तू माझा श्वास आणि तू माझा ध्यास आहे. रमा तू आहेस म्हणून मी आहे, तेव्हा मला सोडून कधीही जाऊ नकोस हा रमा, असे आता अक्षय रमाला सांगतो. त्यानंतर लगेचच आता अक्षयने तिथे म्युझिक आणलेले असते आणि अक्षय त्याचे गाणे चालू करतो. त्यामध्ये आता लगेच असा हा बहाना सोड आता आणि सजनी येना जवळ हे गाणे अक्षय लावताच आता मोठ्या आवाजात ते गाणे आई आजी आणि आभ्या आरती यांना ऐकू जाते. हा रुसवा सोड सके हे गाणी ऐकताच आता रेवा ही डचकून बाहेर बघू लागते. आई आजी म्हणते की कोण आहे आणि कोणी एवढ्या मोठ्याने गाणं लावलंय. तर इकडे आरती आणि आभ्यासुद्धा उठून तिकडे जाऊ लागतात आणि म्हणतात की हे सर्व काय चाललंय. तर रमा इकडे अक्षयला म्हणते की तुम्ही हे सर्व काय करताय. तर अक्षय म्हणतो की दवंडी पिटवतोय. ते नाही काय, एखादी बातमी जर पूर्ण गावावर पसरायची असेल ना, तर गावात दवंडी पिटतात, तशीच आता मी घरच्यांना आणि सर्वांना कळण्यासाठी ही दवंडी पिटवतोय आणि म्हणून गाणे लावली. अक्षय म्हणतो की सगळ्यांना समजायला पाहिजे की मी बायकोची माफी मागतोय. रमा म्हणते की हे सर्व करण्याची काय गरज आहे. रमा म्हणते की म्हणालेत ना तुम्ही एकदा सॉरी, मग काय गरज आहे त्याची. तर अक्षय पुन्हा रमाजवळ येतो.
तेव्हा आता ते गाणी ऐकून आभ्या, आरती, अय्याजी, शशिकांत, मुकादम, सीमा सर्वजण आता गार्डनमध्ये रमा अक्षय समोर आलेले असतात. तर इकडे आता अक्षय रमाला समजावतो की रमा, माणूस हजारो चुका करतो, त्यापेक्षा तो एक चूक करून लगेचच त्याची माफीही मागतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तो तसेच करतो. अक्षय म्हणतो की तुमच्या बायकोंची अशी इच्छा असते की मी तुम्हाला माफ करावं. तर अक्षय शशिकांतकडे बघत म्हणतो की पण मी तसा नाही बरं का रमा, तुला हवा तेवढा वेळ घे. अक्षय म्हणतो की काही त्याचं कसं आहे ना, चार भिंतीच्या आड लपून स्वारी म्हणणं त्यात काय पुरुषार्थ. त्यानंतर आता शशिकांत हा अक्षयला म्हणतो की रमाला तू हे एवढं मोठं जग दाखवलंस, पण तू काही केलंस का तिच्यासाठी. तेव्हा रमा म्हणते की माझा नवरा तसा नाहीये. बोट करत रमा म्हणते की हे मी सिद्ध करीन. तेव्हा शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता प्रेमाने अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो. तर रमा अक्षयच्या डोक्यावरून हात फिरवत रमा प्रेमाने अक्षयकडे बघत असते. तर अक्षय हा आता रमाच्या मांडीवर झोपलेला असतो आणि आता दोघांचाही गैरसमज दूर होऊन रमा ही आता अक्षयची झालेली असते. तर आता रेवाला रमा आणि अक्षय कसे घराबाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.